की हे नरेटिव्ह फेक हे करण्याचा पेरायचा करताय, कोणावर तुमचा संशय आहे? तुम्ही वारंवार आणखी एक स्टेटमेंट जाऊन दिलं की काहींना पगार मिळतो, काही हे मिळत असं, म्हणजे डू यू वॉन्ट टू अलेज की पत्रकार एक अशा पद्धतीने हे करताय? नो 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 मग एक मिनिट मी अशा पद्धतीने एक मिनिट तरी करू नका. एक मिनिट मी काय म्हणतो, सूत्र कोण आहे? सूत्र हे हवालाने देऊन तुम्ही आमच्यावर क्लॅरिफाय करताय. नाही त्या क्लॅरिफाय करा ते. बरं ठीक आहे ना, पुढचा प्रश्न. नाही एक मिनिट, हा प्रश्न पूर्ण करतो ना. हा तुम्ही फंडामेंटली मेजर तुम्ही आता बोललेला आहे ते बोलू द्या ना. हा बोला मग. सूत्र मी काय म्हटलं होतं की सूत्र जे आहेत म्हणजे कोण असणार आहेत, तर ते काही कार्यकर्ते असू शकतात, त्या ठिकाणचे वावरणारे काही मंडळी असू शकतात, तर त्यांच्या हवाल्यानं सूत्र म्हणजे काही पत्रकार हा सूत्र नाही ना, तोच माहिती घेतो ना कोणाकडनं तरी. समजा उमेश पाटलांनी तुम्हाला काहीतरी गोपनीय माहिती दिली, तर तुमच्यासाठीचं उमेश पाटलाचं नाव न घेता उमेश पाटील हे सूत्र आहे, तो एक कार्यकर्ता आहे. अशा पद्धतीचं ते आहे. त्यामुळं अर्थाचा अनर्थ व्हायला नको, हा एक प्रश्न होता. दुसरा कुठला प्रश्न तो विचार. मला प्रश्न पाहिजे होता की तुम्ही वारंवार असं म्हणताय की आम्हाला कोणी, म्हणजे जर अगोदर प्रश्न विचारला तसं आम्ही कोणावर बंदी घातलेली नाही, पवार साहेबांना कोणी जाऊन भेटू शकतं, तुमचे मोठे नेते भेटले जातात बघा. मग मुळात ही क्लॅरिफिकेशन द्यायची वेळ आली कशाला? पण बातमी असं तुमच्या आमदारांवर तुमचा विश्वास नाही का? तुम्ही अस्वस्थ का? आमदार आहेत ना समोर, सरकारमध्ये तुमचे आमदार आहेत, ऑपोजिशन मध्ये जॉईन होतील, म्हणजे कॉन्ट्रडिक्शनच आहे ना. आणि तेच तुम्ही येऊन आम्हाला सांगता की अशा पद्धतीने सूत्रांतर्फे बातमी पुरवली जाते, त्याच्यात कन्फ्युजन होईल, म्हणजे एवढे तुमच्या आमदारांवर अविश्वास दाखवताय ना तुम्ही. हे पहा, आमदारांवर अविश्वास दाखवण्याचा प्रश्नच नाही. एखादं आज न्यूज चॅनल जे आहे ते आज महाराष्ट्राच्या 14 कोटी लोक आज टी व्हीवरच्या बातम्या पाहत असतात. जर एकतर्फी त्या ठिकाणी बातमी जर त्यांच्या कानावर पडली आणि पाहायला मिळाली आणि त्या बाबतीमध्ये जर खुलासे नाही झाले, तर लोकांना ते खरं वाटू शकतं. आणि याच्याकरता त्या ठिकाणी आम्हाला क्लॅरिफाय करावं लागेल, ते सांगावं लागेल. टी व्हीवरची आलेली बातमी प्रत्येक वेळेला आपण सर्वसामान्य लोक काही टी व्हीवर आलेल्या बातमीला काय याच्या संदर्भातला तुमचा पुरावा आहे असं विचारत नाही. आणि म्हणून करता आज सर्व न्यूज चॅनलची, आपल्यासारख्या मीडियाची विश्वासार्हता आपल्या महाराष्ट्रामध्ये अतिशय चांगली आहे. आणि त्या विश्वासार्हतेचं संदर्भानं जर एखादी अशा पद्धतीची चुकीची बातमी आली तर ती क्लॅरिफाय केली तर आपण तेही दाखवता. शशिकांत स्पष्टपणे म्हणताय की विलिनीकरणाचा हा सगळा विषय संपला आहे आणि असं काही चर्चा वगैरे काही झालेली नाही, याकडे कशा प्रकारे बघताय? मग तुम्ही विलिनीकरण ते म्हणतच नाहीये. आतापर्यंत शशिकांत शिंदे, आतापर्यंत जयंतराव पाटील साहेब आणि आतापर्यंत रोहित पवार, त्यांच्या पक्षाचे नेते, अजितदादांचा अंत्यविधी झाला नव्हता तेव्हापासून अजितदादांनी कशा पद्धतीने विलिनीकरणाची चर्चा केली होती, काय टर्म्सवरती झाली होती, कुठं कुठं त्या बैठका झाल्या होत्या, त्या बैठकीचे कुठेतरी एकत्र भेटलेल्याचे सगळे फुटेज कसे बाहेर पाठवले जात होते, कुणाला त्या ठिकाणी मंत्री केलं जाणार होतं, महाराष्ट्राचं प्रदेशाध्यक्ष कुणाला केलं जाणार होतं, जवान खासदार अमोल कोल्हेंचं नाव सुद्धा त्यांनी काही ठिकाणी सांगितलं होतं. आणि इथपर्यंत सगळा पुढेला विषय गेलेला असताना मग तुम्ही आता नाही कसं म्हणताय? असं सांगितलं जात होतं. मुद्दा हा आहे की आज रोजी जेव्हा परवाची प्रेस कॉन्फरन्स झाली आणि ज्या वेळेला आम्ही हा सगळा प्रस्ताव जो आहे, विलिनीकरणाचा असा कुठलाही प्रस्ताव नाही, विलिनीकरणाच्या संदर्भामध्ये आमच्या वरिष्ठ नेत्यांच्या पातळीवर आपल्याला निश्चितपणे उत्तर मिळेलच, परंतु विलिनीकरणाच्या संदर्भानं सातत्यानं चर्चा करण्याचा उद्देश काय हे आम्हाला सांगायचं. विलिनीकरणाची चर्चा नव्हती तेव्हा अजितदादा हयात असताना सुद्धा प्रशांत जगताप यांनी मग काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश का केला होता? तो प्रशांत जगतापांना प्रश्न विचारा ना. त्यांनी एक्सप्लेन केलं होतं, विलिनीकरण चालू आहे, त्याची चर्चा चालू आहे, म्हणून मी 26 वर्ष असलेल्या माझा पक्ष सोडतोय असं प्रशांत जगताप हे अजितदादा यांच्या हयातीत त्यांनी पक्ष सोडला. स्वतःचा पक्ष सोडून दुसऱ्या पक्षात जाणाऱ्या माणसाच्या बाबतीमध्ये त्यांनी केलेल्या वक्तव्याची विश्वासार्हता आम्ही 100% ते बोलतायत ते खरंच आहे असं समजण्याचं काय कारण आहे? उमेश पाटील, तुम्ही आणखीन एक महत्त्वाचं स्टेटमेंट केलं, थोडं जरा आमचं आज्ञान दूर केलं तर बरोबर. तुम्ही असं मगाशी म्हणताना म्हणून गेला की हा जसा एक झाला तसं पवार साहेब आता ते मोदींचं कौतुक करतायत, म्हणजे बहुतेक त्यांची डायरेक्ट, म्हणजे तुम्हाला काय पीएमओ कडनं तुमच्या सोर्सेस तुम्हाला कळवलंय का ते म्हणजे तिकडनं करणार आणि मग ते बॅलन्सिंग ऍक्ट करून ते म्हणजे सत्तेबरोबर राहणार, तुमच्यावर येणार नाही, म्हणजे हे नवीन कळतंय. म्हणजे थोडं जरा 8 दिवसापूर्वी ऐका, 8 दिवसापूर्वी ज्या वेळेला मोदी साहेबांनी बचतीचं आवाहन केलं,
मग त्यांनी प्रश्न विचारले उलटे. ते विरोधी पक्षात निश्चितपणे प्रश्न विचारले पाहिजेत. ज्येष्ठ त्या ठिकाणी आज संसदेमधले नेते आहेत, त्यांच्या प्रश्नांनी त्यांनी विचारलेल्या प्रश्नाची देशभरामध्ये दखल घेतली जाणार. 5 राज्यांमधल्या निवडणुका होत्या तोपर्यंत या संदर्भातलं आवाहन का केलं गेलं नाही, नेमकं निवडणुका संपल्यावरच का केलं गेलं, अशा अनेक अर्थाने त्यांनी प्रश्न विचारले. निश्चितपणे त्यांना तो प्रश्न विचारायचा अधिकार आहे. आणि आता ज्या वेळेला आम्ही विलिनीकरणाचा मुद्दा खोडूनच काढला आणि त्याच्या संदर्भामध्ये अगदी स्पष्टपणे आम्ही त्या ठिकाणी आमची भूमिका जी आहे ती आपल्यासमोर मांडली आणि ती अधोरेखित केली. त्याच्यानंतर आता त्यांचे प्रदेशाध्यक्ष सांगतात की विलिनीकरण होणारच नाही, ती चर्चा आता थांबलेली आहे, त्याच्यावर काही कुणी आता बोलणार नाही. मग आता नवीन त्या ठिकाणी आमदार टिकले पाहिजेत आणि खासदार टिकले पाहिजेत. कारण आमदार आणि खासदार त्यांचे, मी जे सांगितलं तुम्हाला परवाच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये, की त्या आमदार आणि खासदार हे त्या ठिकाणी अस्वस्थ आहेत. तुतारीचे आमदार आणि खासदार, एक खासदार सोडला आणि एक आमदार सोडला तर बाकीचे सगळे त्या ठिकाणी आमच्या पक्षामध्ये येण्याच्या करता त्या ठिकाणी प्रयत्न करत होते, चर्चा करत होते. परंतु आम्ही तुम्हाला सांगितलं की पवारसाहेबांचं वय, मुळातच आमचा तो पहिला पक्ष, आणि पुन्हा त्या ठिकाणी आज ते विरोधात आहेत आणि त्या पक्षामध्ये अशा पद्धतीनं आपण मुवमेंट करणं हे बरं दिसत नाही. आणि याकरता म्हणून त्या दिशेने कधीही प्रयत्न झाले नव्हते. परंतु आमच्या बाबतीमध्ये आमच्याच आमदार अस्वस्थ आहेत सत्तेमध्ये असलेले, अशा पद्धतीचं जे नॅरेटिव्ह पेरण्याचा प्रयत्न केला जातोय, त्यामुळे आम्हाला हे बोलणं शेवटी भाग माझा पडलं. पवार साहेबांचा स्पेसिफिक प्रश्न होता, हे तुम्ही परत रिपीट करताय. तुम्ही बोलताना असं बोलून गेला की हे चालू असताना पवार साहेबांनी आता तिकडे मोदींचं कौतुक केलं, म्हणजे पॅरलली ते त्यांच्याबरोबर संगनमत करून मग ते कसे वेटेज धरणार, मग ते संजयजी, मुंबईशी थोडं कळलं नाहीये. पवार साहेबांची गरज आहे. भारतीय जनता पार्टीचे पंतप्रधान आहेत हे आपल्याला माहित आहे. देशाच्या पंतप्रधान मान्य आहे ना, ते भारतीय पंतप्रधान आहे. ऐका हो, मुळात असं आहे की ते आज विरोधात आहेत, पवार साहेब सत्तेमध्ये नाही आहेत. त्यांनी 8 दिवसापूर्वी पंतप्रधानांवर टीका केली आणि आज ते कौतुक करतायत पंतप्रधानांचं. विषय काय माहिती, काही पण असू द्या, कौतुक करतायत. ऐका, कौतुक करतायत ते एक प्रकारे, साहेब हे मुरब्बी राजकारणी आहेत, एक प्रकारे मेसेजिंग आहे. आणि त्या पद्धतीचं पुन्हा अंतर्गत बैठकीमध्ये खासदारांना आमदारांना सांगायचं की आमचा तिथं डायलॉग चालू आहे, तुम्ही थोडे दिवस शांत राहा, मी जे काय करायचं ते बरोबर करतो. कारण त्यांच्याच पक्षाचे आमदार अस्वस्थ आहेत, ते कधीही बाहेर पडू शकतात. तुमचा जो रोहित पवारांच्यावर प्रेसच्या काही भागानंतर होता, सुरुवातीला तुमचं एक वाक्य असं होतं, आमच्यातलेच काही भागारी सूत्र. आमच्यातले नाही. परत एकदा काढून टाका. नाही हो संजयजी, ऐका संजयजी तुम्ही कारण नसताना तुमच्यातले तरी हे बघा, मी असं म्हणालो की काही जे सूत्र त्यांनी पेरलेले आहेत त्यांना काही पगार दिला जातोय का? म्हणजे तुमच्या एक लक्षात घ्या, एक मिनिट, ते आम्ही हे पहा, ते कोण आहेत ते सूत्र माहिती पुरवणारे, आम्ही शोधू, तुम्ही शोधा. ज्यांनी बातम्या लावल्या, ठीक आहे. कुठली बद्दल काल बैठक बोलवलीच नव्हती. काल बैठक बोलवलेलीच नव्हती. आजची 5:30ची बैठकीची सूचना केलेली होती. संजय बनसोडे नाही माहिती? नाही अजिबात लिस्ट बघितली आम्ही. असं काय करताय? साहेब, लिस्ट बघितली. आमदारांची येणाऱ्या मंगळवारी बैठक त्या ठिकाणी आयोजित केलेली आहे. त्याच्यामुळं काल आणि आज बैठक अजिबात आयोजित केलेली नव्हती. नाही, उमेश पाटीलजी तोच पुन्हा मी आमदारच आहे ना. की 29 एप्रिलला पत्र गेलेलं होतं. आज जवळपास 20 मे आहे. क्लिरिकल मिस्टेक आहे, मान्य केलं. 11 मेच्या रात्री 1:30 वाजताचं. आज 20 मे आहे. तब्बल 11 दिवस झाले. निवडणूक आयोगापर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा संपर्क होत नाहीये का? काय तांत्रिक अडचणी आहेत? 29 तारखेचं पत्र, 16 तारखेचं पत्र, 10 तारखेचं पत्र, या सगळ्या पत्रावर एवढं तुम्ही लक्ष ठेवू नका. योग्य वेळी आमच्या पक्षाचे वरिष्ठ नेते आणि त्या आमच्या राष्ट्रीय अध्यक्षा या बाबतीमध्ये निर्णय घेतील. त्यांना वेळ मिळेल तेव्हा त्यांची बैठक होईल आणि बैठकीमध्ये त्या संदर्भातले आवश्यक ते निर्णय जे पूर्वी आम्ही प्रेसमध्ये सांगितलं ते होतील आणि तुम्हाला ते सगळ्यांना कळवलं जाईल. परत सूत्रांकडनं बातमी येऊ नये म्हणून ते सुधारित पत्र गेलं. आता काय होईल, तेवढं सांगा ना. आता सूत्रांकडनं बातमी परत तुम्ही खुलासा देणार. प्रेस त्यापेक्षा कॉन्फरन्स, फक्त सांगा, तुम्ही संजयजी, बोलता सुधारित पत्र जाणार आहे, ते
गेलं तर नाही. जाणार आहे सांगितलं. मग गेलं विचारतो आम्ही सांगू ना, गेल्यानंतर तुम्हाला त्याची कॉपी देऊ. तुम्हाला विचारून द्यायचं का? तुम्ही आमच्यावर कसं